आज आपण सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील गुरसाळे गावामध्ये प्राचीन असे 5 शिवस्थानक आहेत. त्यापैकी मुख्य आणि ग्रामदैवत मानले जाणाऱ्या सोमेश्वर मंदिर पाहण्यासाठी आणि मंदिरातील देवदेवतेंचे दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी आपण आलेलो आहोत. तर आता आपण या ठिकाणच्या मंदिरातील देवदेवतेंचे दर्शन घेऊन या ठिकाणचा संपूर्ण परिसर पाहणार आहोत. तसेच या ठिकाणी हे अयोध्यांचे गाव मानले जाते. याचा ऐतिहासिक पुरावा म्हणजे या गावात 50हून अधिक प्राचीन विरगळी आहेत. मध्ययुगीन काळात परकीय किंवा स्थानिक आक्रमक जेव्हा गावातील गायी पळवून नेण्याचा प्रयत्न करायचे, तेव्हा गावातील वीर योद्ध्यांनी प्राणाची आहुती देऊन गावाचे रक्षण केले. हा इतिहास या विरगळीच्या माध्यमातून वाचनात कोरला आहे. सोमेश्वर नावाचा उगम आपण पाहिला तर सोम म्हणजे चंद्रदेव आणि ईश्वर म्हणजे शिव, म्हणजेच सोमेश्वर होय. तसेच या गावातील सोमेश्वर देवाची पालखी श्रावण महिन्यातील 4थ्या सोमवारी असते. या पवित्र क्षेत्रात शिवलिंग म्हणून एक पवित्र तीर्थक्षेत्र आहे. या ठिकाणापासून अंदाजे 1 ते 1.5 किलोमीटर अंतरावर टेकडीवर वसलेले हे शिवलिंग तीर्थ आहे. या ठिकाणी ही सोमेश्वर देवाची पालखी त्यांचे बंधुराज म्हटले जाणाऱ्या या मंदिरात भेटायला जात असते. या ठिकाणी दोन्ही भावांची भेट घडून येते. भेट घडून आल्यानंतर महाआरती आणि महाअभिषेक होतो. त्यानंतर परिसरातील सर्व भाविक भक्तांसाठी खिरीचा महाप्रसाद मोठा भंडारा होतो. तसेच महाशिवरात्री या दिवशी या ठिकाणी अनेक कार्यक्रमांचे आयोजन केलेले असते. तसेच या मंदिरातील मुख्य प्रवेशद्वाराच्या खाली प्रवेशद्वाराच्या डाव्या बाजूला काही पायऱ्या उतरून आपण गुहेमध्ये गेल्यानंतर आपल्याला या ठिकाणी एक शिवलिंग आणि नंदी पाहायला मिळतो. त्यालाच गुप्तलिंग असे म्हटले जाते. तसेच मंदिराच्या समोर प्रांगणात प्राचीन असे भैरवनाथाचे मंदिर आहे. तसेच मंदिरासमोर हनुमंतरायाचे मंदिर आहे. जर आपण कधी गेलाच तर या ठिकाणाला अवश्य भेट द्या. आपण गुहेतील गुप्तलिंगाचा सुद्धा या व्हिडिओमध्ये समावेश केलेला आहे. काही विरगळींचा समावेश केलेला आहे. आपण या ठिकाणचं जास्तीत जास्त माहिती पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर हा व्हिडिओ आपल्याला कसा काय वाटला हे कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा.